नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इफ स्टेटमेंट्स बद्दल जाणून घेणार आहोत. इफ स्टेटमेंटचा उपयोग आपण डिसिजन घेण्यासाठी करतो. म्हणजे लाईट ऑन करायचा आहे की नाही, मोटर ऑन करायची की नाही, म्हणून याला डिसिजन स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. इफ स्टेटमेंट्स बघूया. इफ स्टेटमेंटचं सिंटॅक्स इथे दिलेला आहे. इफ राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन द्यायला लागते आणि ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये इफ स्टेटमेंटची बॉडी असते. जर कंडिशन ट्रू असेल तर ही बॉडी एक्झिक्यूट होते, नाहीतर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर जी स्टेटमेंट आहे ती एक्झिक्यूट होते. उदाहरणार्थ इथे बघू आपण, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 120, ही जर कंडिशन ट्रू असेल तर डिजिटल राईट एलईडी पिनवर हाय करेल, नाहीतर जर ती कंडिशन फॉल्स असेल तर एक्स ला इन्क्रीमेंट करेल. आता आपण इफ एल्स स्टेटमेंट बघूया. त्याचा सिंटॅक्स इथे दिलेला आहे. जर इफ कंडिशन ट्रू असेल तर इफ स्टेटमेंट जो बॉडी आहे ती एक्झिक्यूट होणार, नसेल तर तो एल्स वर जातो आणि एल्सच्या आतमध्ये जी बॉडी आहे, जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतात. उदाहरणार्थ जर अॅनालॉग व्हॅल्यू ही थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर डिजिटल राईट हा एलईडी पिनवर हाय करेल, नाही तर तो एल्स वर जातो आणि डिजिटल राईट एलईडी पिनवर लो लिहितो. आपण एल्स इफ एल्स, ज्याला एल्स इफ एल्स लॅडर पण म्हणतात, ती बघूया, ज्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त कंडिशन्स चेक करू शकतो. यामध्ये पहिली टेस्ट एक्सप्रेशन जे आहेत ते चेक केलं जाणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होणार, नसेल तर ते सेकंड एक्सप्रेशन चेक करणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 2, अदरवाईज ते तिसरं एक्सप्रेशन चेक करणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 3, नसेल तर जे एल्सच्या बॉडीमध्ये जे आहे ते एक्झिक्यूट होणार. उदाहरणार्थ जर टेम्परेचर 70 पेक्षा जास्त असेल तर डेंजर आहे, सिस्टीम शटडाऊन करा. नसेल तर तो परत चेक करणार की त्याची रेंज काय आहे. 60 to 70च्या मध्ये जर असेल तर तो वॉर्निंग देणार युजरला. नसेल तर एल्स वर येऊन तो चेक करणार की टेम्परेचर जर 60 पेक्षा लहान आहे तर सेफ आहे, कंटिन्यू टू वर्क. आता आपण आर्डिनो मध्ये एक एक्झाम्पल बघू, ज्याच्यात आपण इफ वापरला आहे, इफ एल्स वापरला आहे. पुश बटनचा वापर करून आपण एलईडी ऑन आणि ऑफ करणार आहोत. चला तर बघूया.